कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती भगवंतांनी अर्जुनाला जे अपूर्व ज्ञान दिलंय ते ज्ञान भरतभूमीच्या पुढच्या सगळ्या कालावधीसाठी उपयुक्त ठरणार आहे, सार्वकालिक ठरणार आहे. आणि अर्जुनाला हे ज्ञान दिल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये विचार येतोय की अरे, आपल्या मनाची संभ्रमावस्था, आपल्या मनातला विषाद, आपल्या मनातल्या वेदना, या सगळ्या गोष्टी जो दूर करतो आहे आणि ज्याला मी केशव म्हणून हाक मारतोय, जो माझा सखा आहे, जो माझा मित्र आहे, ज्याला मी सहजपणे अनुभवतोय, बोलतोय, तो इतका सहज, इतका कोणी सामान्य नसेलच. आता अर्जुनाच्या मनामध्ये विचार येऊ लागले, कोण आहे बरं हा, काय असेल? आणि मग शंका आली की थेट देवाला विचारावं. म्हणजे अर्जुनाच्या इतका नशीबवान दुसरा कोणी नाही, कोणीही नाही. सोपं आहे का हो? सगळ्या गुह्य गोष्टी, सगळं ज्ञान प्रत्यक्ष भगवंताच्याच कर्त्या करवित्याच्याच मुखातून ऐकायला मिळाव्यात. सोपं नाही. अर्जुन म्हणून नशीबवान आहे. इथे मध्यस्थ नाही आहे, इथे पुजारी नाही आहे, इथे पंडित नाही आहे, इथे कोणी सांगायला नाही आहे, इथे योगी कोणी नाही आहे. इथे थेट नर आणि नारायणाचा संबंध सुरू आहे. म्हणून अर्जुनाला मी नशीबवान म्हणतो. आणि खरं सांगू का, अहो, शंका डोक्यात यायला सुद्धा अर्जुन असावं लागतो. म्हणजे कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसल्यावरती चांगल्या चांगल्या कल्पना डोक्यात याव्या आणि त्याची प्राप्ती व्हावी. आणि उगाचची भूताटकी असेल का, इथे भूत असेल तर असा प्रश्न डोक्यात यावा, भूताने समोर यावं, या भूतानं मला खाऊन टाकलं तर असा विचार यावा आणि भूताने आपल्याला खाऊन टाकावं, कारण आपण बसलो कल्पवृक्षाच्या खाली. तसं अर्जुनाच्या बाबतीत नाही झालेलं. अर्जुनाला भगवंताचा सहवास मिळाल्यानंतर त्याच्या मनामध्ये आलेले सगळेच प्रश्न जगाची चिंता, जगाच्या शंका, जगाची संभ्रमावस्था मिटवणारे आहेत. आणि केवळ महाभारताच्या काळामध्ये नाही, सार्वकालिक आजही जेव्हा जेव्हा आमच्या मनात एखादा प्रश्न निर्माण होईल तेव्हा त्या प्रश्नाचं निराकरण गीतेमध्ये तुम्हाला सापडतं. अध्याय 18 आहेत, अध्याय 18 आहेत. पण या 18च्या 18 अध्यायामध्ये 18 विश्व साकारेल अशा स्वरूपाच्या ज्ञानाला भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणून ऐकणारा अर्जुनही श्रेष्ठच ठरतो. सांगणारे भगवंत तर श्रेष्ठ आहेत म्हणायची आपली कुवत तरी असली पाहिजे ना, ती पात्रता तरी असली पाहिजे. म्हणून ऐकणारा अर्जुन श्रेष्ठ ठरतो. अर्जुनाला हे सगळं लक्षात आलंय आणि तो विचार करू लागलाय की हे मला सांगणारा कोणी सामान्य असणं शक्य नाही. ज्याला मी इतक्या सहज घेतोय तो इतका सहज असणं शक्य नाही. अर्जुन हात जोडतोय रथावरती. भगवंत सारथ्याच्या रूपामध्ये आहेत. भगवंत सारथी असल्यावर काय त्याला. आणि अर्जुन विचारतोय, देवा, हे केशव, कोण आहात आपण, काय आहात आपण? इतक्या सुंदर पद्धतीनं जीवन तुम्ही मला समजावून सांगितलंय, जगणं समजावून सांगितलंय, धर्म समजावून सांगितलंय, ज्ञान कर्म सगळंच समजावून सांगितलंय, भक्ती समजावून सांगितली आहे. आपण मला जे दिसत आहे ते केशव नक्कीच नाही आहात. आपण कोणीतरी भव्य दिव्य आहात, असं काहीतरी आहात जे माझ्या दृष्टीला आत्ता दिसत नाही आहे. देवा, दाखवा ना कोण आहात ते. काय मागता आलं पाहिजे, काय मागता आलं पाहिजे. बघा ना, आपण देवाच्या मंदिरात जातो, गाभाऱ्यात जातो, देवासमोर नतमस्तक होतो आणि मागतो, देवा मला सुखी ठेव, देवा माझी अडचण दूर कर, देवा लेकराला नोकरी लागू दे, देवा अडचणी दूर झाल्या पाहिजेत, कोर्ट केस संपू दे, हे संपू दे, ते संपू दे, सुख दे, यशम देही जयम देही पत्नीन मनोरमा देही. अरे काय मागायचं काय? अर्जुन असलं काही मागत नाही आहे. यशम देही जयम देही नाही. तू आहेस ना, यश मिळणार आहे रे बाबा, त्याचा प्रश्न नाही आहे. ते घ्यावं की नाही याविषयीची संभ्रमावस्था माझ्याकडे झाली होती. देवा, मी ओळखण्यात चुकतोय, दाखव ना एकदा, एकदा तू कोण आहेस ते सांग ना मला. संतांना हे कळलं होतं बघा. हरणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मजलागी झाले तैसे आता. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा फुटो पाहे. देव बघायचा आहे.
देव बघायचा आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया त्याला बघायचंय. तुझं रूप बघायचंय. जसा आहेस तसा दाखव देवा, तू कोण आहेस. आणि ज्या क्षणी अर्जुनाने कोण आहेस हा प्रश्न विचारला, त्यानंतर कुरुक्षेत्रावर जे काही दिव्य दृश्य दिसलंय ना, म्हणजे आपण नुसत्या कल्पनेनं अचंबित होतो. कल्पनेनं. भक्तांनी मागावं आणि देवाने देऊन टाकावं. एवढं सगळं ज्ञान दिल्यावर काशाय वस्त्रम करदंडधारिणम कमंडलू पद्मकरेण शंखम चक्रम गदा भूषित भूषणाद्यम असलं काही दाखवत बसला नाही देव. चक्र धरलंय, कंडलू धरलंय, असलं 4 हात आहेत आणि भुजा आहेत असलं काही दाखवत बसला नाही देव. देवानं जे काही दाखवलं ना, त्या अर्जुनाच्या समोरच्या सगळ्याच पुढच्या सगळ्या शंकांचं निरसन व्हावं असं काही दाखवलंय. बघू लागलाय अर्जुन आपल्या डोळ्यांनी. आणि हे सगळं दृश्य बघणारे अजून काही लोक आहेत तिथे, तेही बघतायत. सगळ्यांचंच नशीब थोर हो. सगळ्यांचंच ज्यांनी बघितलं ना त्यांचं नशीब थोर. आणि मग एक दिव्य प्रकाश सगळ्या कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती व्याप्त झालेला आहे. इतका दिव्य प्रकाश की एकाच वेळी सहस्त्र सूर्याने तेजाळावं आणि डोळे त्या दीप्तीने ती प्रकाशाने झाकळून जावेत. प्रखर तेजानं काहीच दिसू नये. तेज इतकं की अंधार सुद्धा दिसावा डोळ्यासमोर, फक्त अंधारच यावा इतकं तेज. आणि त्यातही बघू शकणाऱ्या माणसांना ते दिसावं इतक्या तेजाळलाय सगळा आसमंत. आणि जे दिसतंय ते फार भयंकर आहे. पाताळातून येतंय की सागरातून येतंय माहित नाही. सागर तळाला टेकलेला आहे की अजून कुठे माहित नाही. पण सागराच्या तळापासून पाताळाच्या याच्यापासून बाहेर आलेल्या पायांनी आणि ते शरीर बघत 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 वर जावं तर आकाशालाही भेदून जाणार ते शरीर, ज्याचे डोकं आकाशाला भेदून वर गेलेलं आहे. सहस्त्रावधी हात आहेत, असंख्य मुख आहेत. आणि या सगळ्यात काय दिसतंय तर अर्जुनाला जे जे या जगात आहे ते ते दिसू लागलाय. अंग प्रत्यंगातून सहस्त्रावधी सूर्यांचं तेज चमकत बाहेर पडताय. आणि या सगळ्या तेजात हर एक श्वासागणिक भगवंताच्या त्या दिव्य प्रतिभेच्या हर एक श्वासागणिक नव्या जगाचा जन्म होतोय. देवाच्या दाताखाली कितीतरी जग भरडली जात आहेत, संपतायत. निघणारा देवाच्या देहातून निघतोय आणि जाणारा देहाच्या देहात जातोय. काय भव्य आहे. सब जन्म मुझी से पाते हैं फिर लौट मुझी में आते हैं. माझ्यापासूनच सगळे निघतायत आणि माझ्या मध्येच सगळे विलिप्त होत आहेत. आपण किती नगण्य आहोत याची जाणीव अर्जुनाला होऊ लागली आहे. खूप नगण्य आहोत आपण, खूप नगण्य, काहीच नाही. हिमालयाच्या उत्तुंग शिखराच्या खाली गेल्यावर जशी जाणीव आपल्याला होते ना, तशी जाणीव अर्जुनाला होऊ लागली आहे. आणि आपण यात काहीच नाही असं अर्जुनाला वाटू लागलंय. जे काही घडताय ते देव घडवतोय, जे काही संपताय ते देव संपवतोय. उगाच तुम्हाला आम्हाला वाटत राहतं की मी करतोय नाही, ते घडवतो आणि तोच हे सगळं संपवतो. अनेकांच्या मनामध्ये प्रश्न येतो, त्या प्रश्नाचं उत्तरही मिळणार आहे. जर देव घडवतो तो वाईट का घडवतो, त्याचंही उत्तर देऊया आपण. पण अर्जुनाला हे सगळं दृश्य दिसू लागलंय. मीच घडवतोय, मीच बिघडवतोय हे अर्जुनाला कळालंय. आणि अर्जुन दिग्मूढ होऊन देवाच्या समोर हात जोडून उभा आहे. भगवंता, झालं रे सगळं, प्राप्त झालं. नमस्कार.